कर्नाळा शिवारात बिबट्याचा थरारक हल्ला, शेतकऱ्याची शौर्यपूर्ण झुंज, नागरिकांची पिंजरा लावण्याची मागणी. नवापूर तालुक्यातील कर्नाळा शिवारात एका शेतकऱ्यावर बिबट्याने हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार दानियल दिवांजी गावित हे शेतकरी सकाळी सुमारे 8:10 आपल्या शेतात मक्याच्या पिकाला पाणी देण्यासाठी मोटर चालू करण्यासाठी गेले होते. त्यावेळी मक्याच्या शेतात दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक त्यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात दानियल गावित यांनी अत्यंत धैर्य आणि प्रसंगावधान दाखवत बिबट्याला प्रतिकार केला. झुंज देत असताना बिबट्याने त्यांच्या हातावर पंजा मारल्याने ते जखमी झालेत. त्यांनी जोरात आरडाओरडा केल्यामुळे एक नव्हे तर 2 बिबट्यांपासून त्यांनी हुशारीने आपला जीव वाचवला. काही वेळ झुंज दिल्यानंतर ते खाली बसले आणि मदतीसाठी हाक दिल्याने दोन्ही बिबटे तेथून पळून गेलेत. या घटनेत दानियल गावित यांचा जीव वाचला असला तरी त्यांच्या हाताला दुखापत झाली आहे. जखमी अवस्थेत ग्रामस्थांनी त्यांना तात्काळ विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असून त्यांच्यावर प्राथमिक उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच चिंचपाडा वनपरिक्षेत्र अधिकारी प्राशा पगार यांनी आपल्या पथकासह घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. सध्या वन विभागाकडून परिसरात सतर्कता बाळगण्याचे आवाहन करण्यात आले असून बिबट्याचा शोध सुरू आहे. दरम्यान यापूर्वीही कर्नाळा परिसरात बिबट्याचा वावर आणि दहशत असल्याने स्थानिक नागरिकांमध्ये शेतकरी वर्ग यांच्यात भीतीचं वातावरण आहे. त्यामुळे वन विभागाने तातडीने या परिसरात पिंजरा लावून बिबट्यात जेरबंद करावे अशी जोरदार मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. ब्युरो रिपोर्ट, नवापूर एक्सप्रेस न्यूज, विसरवाडी.